नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या YouTube चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या शिकवणीमध्ये मागच्या राहिलेल्या भागामधला एक पार्ट 2 मी शिकवणार होते, तर तो भाग आज आपण घेणार आहोत। मागच्या भागामध्ये मी तुम्हाला एक मोत्याचे टेबल मॅट कसे बनवायचे हे शिकवले होते, तर आता तोच व्हिडिओ जो आहे तो आपण पुढे कंटिन्यू करत आहोत आणि त्याला पुढे कसं वाढवायचं आहे हे या पार्टमध्ये आपण बघत आहोत। तर मैत्रिणींनो, मागचा व्हिडिओ जर तुमचा मिस झाला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मागच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे। मागची शिकवणी ही शिकवणी क्रमांक 50 होती आणि आजची आपली 51 आहे। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तुमचे सगळ्यांचे मोत्याचे टेबल मॅट पूर्ण झाले असेल मागच्या भागापर्यंतचे, तर आताचा व्हिडिओ ही बघून पूर्ण मोत्याचे टेबल मॅट बनवा आणि मग मला तुम्ही फोटो पाठवा। तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मागच्या भागामध्ये आपण हे टेबल मॅट कसं बनवायचं हे बघितलं होतं। ती माझी शिकवणी क्रमांक 50 होती। आज आपण शिकवणी क्रमांक 51 बघणार आहोत। यामध्ये आपण हे टेबल मॅटला पुढे अजून वाढवणार आहोत। यासाठी तुम्हाला काय करायचंय, हे मधलं फूल कसं बनवायचं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आधीच शिकवलेलं आहे। तर असे तुम्हाला ह्या गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे 18 फुलं बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही जर हे वेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये टेबल मॅट बनवलं असेल तर लक्षात घ्या, हे जे मधलं फूल तुम्ही ज्या रंगात बनवलेलं आहे त्या रंगाच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला 18 फुलं अशी बनवून घ्यायची आहेत। ही 18 फुलं बनवून झाली की मग आपल्याला पुढची स्टेप पाहायची आहे। हे मी 6 नंबरच्या मोत्यात बनवलेलं आहे, त्यामुळे इथे मी 6 नंबरचे मोती घेतलेले आहेत। त्यानंतर आपण नीडल घेणार आहोत 5 नंबरची, 50 नंबरची वायर घेणार आहोत म्हणजेच धागा, आणि कात्री घेणार आहोत धागा कट करण्यासाठी। आता आपण ही पुढची फुलं जॉईन कशी करायची हे आपण बघणार आहोत। आता आधी आपण ही 3 गुलाबी फुलं जॉईन करून घेणार आहोत। यासाठी इथे आपण गुलाबी मोत्याचा वापर करणार आहोत जॉईन करायला आणि मोती रंगाचा मोत्याचा वापर करणार आहोत। आता इथे व्यवस्थित लक्ष द्या। इथे आपली ही कॉर्नरला 3 फुलं आहेत, इथे 3 फुलं आहेत, 3 फुलं, अशी 3-3 फुलं आपली 6 बाजूनी आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला वरती 3-3 फुलं जॉईन करत जायची। यासाठी मी आधी हा कॉर्नर निवडलेला आहे। या कॉर्नरच्या या इथल्या म्हणजे इथे जॉईन आहे याच्या लगेचच्या ज्या चिंतामणी मोती आहे यातनं मी आधी सुई बाहेर काढून घेते। शक्यतो डबल धागा घ्या। आता इथे धाग्यामध्ये आपण 2 मोती रंगाचे मोती घालणार आहोत। आधी 2 मोती रंगाचे मोती, एक गुलाबी मोती आणि परत 2 मोती रंगाचे मोती, असे 5 मोती मी घालून घेतले। 2 मोती रंगाचे, एक गुलाबी आणि 2 मोती रंगाचे। याच मोत्यातनं, चिंतामणी मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता हा जो गुलाबी मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे, त्यामुळे आधी मी हा 2 मोती रंगाच्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते आणि नंतर हा जो गुलाबी मोती आहे या मोत्यातनं सुद्धा सुई मी बाहेर काढून घेते। आता इथे धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मोती घ्यायचे। यानंतर मधला गुलाबी मोती म्हणून आपल्याला या फुलामधला कुठलाही एक जो हा गुलाबी रंग आहे यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे जॉईन करण्यासाठी, आणि धाग्यामध्ये परत 2 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत। आता ज्या गुलाबी मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे फूल आपल्या इथे जॉईन झालेलं आहे। आता परत आपल्याला धागा इकडे फिरवून घ्यायचा आहे आणि ह्या फुलाचं जे हे टोक आहे ह्या साईडचं ते ह्या टोकाला जॉईन करायचं आहे। त्यामुळे मी आता काय करते, धागा फक्त फिरवून घेते आहे। आता आपण हे टोक आणि हे टोक इथे मध्ये असं जॉईन करणार आहोत। यासाठी धाग्यामध्ये आपण आधी 2 मोती रंगाचे मोती घेऊयात, एक गुलाबी मोती आणि परत 2 मोती रंगाचे मोती, असे 5 मोती आपण घालून घेतलेले आहेत। आणि ज्या मोत्यातनं धागा बाहेर निघालेला आहे गुलाबी मोत्यातनं त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे। आता परत
ह्या गुलाबी मोत्यामधनं धागा आपल्याला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। त्यामुळे आता मी खालच्या दिशेने सुई बाहेर काढत आहे। आता ह्या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते। आता धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आणि हा जो मोती आहे चिंतामणी रंगाचा इथला, ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि परत पुढे 2 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आणि हा जो गुलाबी रंगाचा मोती आहे यातनं आता सुई आपल्याला बाहेर काढायची। आता काय करायचं आहे आपल्याला, जसं हे फूल आपण गुलाबी रंगाचं फूल आपण ह्या 2 फुलांमध्ये इथे जॉईन केलेलं आहे, त्याचप्रमाणे आता तुम्हाला काय करायचं आहे, ही सेम स्टेप इकडे रिपीट करायची आहे। इकडे असं एक फूल जॉईन करायचं आहे आणि ते फूल इथे जॉईन केल्यानंतर हा जो हे जे कनेक्शन आहे हे इथे बनवायचं आहे। म्हणजे तुम्ही ह्या दोघांमध्ये एक फूल इथे तुम्ही सुद्धा जॉईन करून घ्या आणि मग आपण पुढची स्टेप बघू। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी दुसरं फूल जे आहे हे जॉईन करून घेतलेलं आहे। आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या टोकाला आणि ह्या टोकाला या दोघांना मिळून आपल्याला इथे अजून एक फूल जॉईन करायचं आहे। तर आता मी काय केलेलं आहे की ह्या गुलाबी रंगाच्या मोत्यातनं मी सुई ऑलरेडी बाहेर काढून घेतलेली आहे। इथे आपण फूल जॉईन करणार आहोत आधी। त्यासाठी धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मोती, 1 गुलाबी मोती आणि 2 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आणि त्याच गुलाबी रंगाच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची। आता परत या 2 मोती रंगाच्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। यानंतर या वरच्या गुलाबी रंगाच्या मोत्यातनं पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे धाग्यामध्ये आपल्याला फूल जॉईन करताना आपण जी स्टेप करतो तीच आहे। 2 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे। यानंतर या फुलाच्या एका कोणत्याही गुलाबी रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मोती रंगाच्या मोत्यातनं सुई आपली धागा बाहेर निघालेला आहे त्यातनंच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे गुलाबी रंगाचं टोक आणि हे गुलाबी रंगाचं टोक आपल्याला जॉईन करायचं आहे। हे बघा, हे असं जॉईन करायचं आहे आपल्याला। यासाठी मी काय करणार आहे, मी आता परत ही जी आपली सुई आहे ही फिरवत फिरवत त्या गुलाबी रंगाच्या टोकापर्यंत नेणार आहे। तुम्हाला जर सुई फिरवायची नसेल तर तिथे गाठ मारून तुम्ही परत इथे नव्याने स्टार्ट केलं तरीही चालेल। तर ह्या गुलाबी रंगाच्या टोकातनं, गुलाबी रंगाच्या मोत्यातनं मी परत सुई बाहेर काढलेली आहे। आता आपल्याला हे जे 2 टोकं आहेत हे जॉईन करायचे आहेत। यासाठी आधी मी धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मोती, 1 गुलाबी मोती आणि परत 2 मोती रंगाचे मोती घालून घेते आहे धाग्यामध्ये आणि याच गुलाबी रंगाच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहोत। यानंतर ह्या 2 मोती रंगाच्या मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। नंतर ह्या गुलाबी रंगाच्या मोत्यातनं पण सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि हा जो गुलाबी रंगाचा मोती आहे ह्या टोकाचा, यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि परत 2 गुलाबी रंगाचे मोती धाग्यात घालून घ्यायचे आहेत आणि हा जो गुलाबी रंगाचा मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे इथे आपले 3 फुलं आपण जॉईन करून घेतलेले आहेत। आता आपल्याला व्यवस्थित हे घट्ट बसलंय का बघून आपल्याला गाठ मारायची आहे। तर मी 2-3 मोत्यांमधनं व्यवस्थित धागा फिरवून घेते परत एकदा। इथे मी गाठ मारून घेते आहे आणि धागा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे मी ही 3 फुलं जॉईन केलेली आहे। आता तुमचा पुढचा टास्क काय असणार आहे, तर इथे 1 2 3 फुलं आहेत। इथे सुद्धा तुम्हाला 3 गुलाबी फुलं जॉईन करायची आहेत जशी मी दाखवली आहेत त्याचप्रमाणे 1 2 3 4 आणि 5
या 5ही बाजूंनी तुम्हाला ही अशी गुलाबी फुलं जॉईन करायची आहेत। म्हणजे ही 3 3 3 3 3 3 अशी टोटल 18 फुलं तुम्हाला इथे जॉईन करायची आहेत। आता ही सगळी फुलं जॉईन केल्यानंतर आपलं हे टेबल मॅट कसं दिसणार आहे हे आता आपण बघू। अशा प्रकारे इथे पूर्ण झाल्यावर आपले हे टेबल मॅट असे दिसणार आहे। तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फक्त एवढेच टेबल मॅट बनवले तरीही चालेल आणि हे वाढवलं तरीही चालेल। दोन्ही टेबल मॅट हे खूप सुंदर दिसतात। तर मैत्रिणींनो, फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की माझ्या इमेजचा स्क्रीनशॉट घेऊन बऱ्याच जणी वापर करत असतात, तर कृपया असा वापर करत जाऊ नका। मी तुम्हाला खूप कष्टाने ह्या रांगोळ्या शिकवत असते, तर तुम्ही स्वतः तुमच्या मनाने तुम्ही ह्या रांगोळ्या बनवून तुमचे फोटो अपलोड करत जा। कुठेही सोशल मीडियावर म्हणा किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे फोटो वापरत जा, माझे फोटो कृपया वापरत जाऊ नका। ज्या मैत्रिणी माझे फोटो स्क्रीनशॉट घेऊन वापरतील त्यांना मी यूट्यूबवरून डिरेक्टली ब्लॉक करून टाकेल आणि परत त्यांना माझे कुठलेही व्हिडिओ दिसणार नाही, याची खास करून तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्यावी। तर आजचा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।